तर श्रीकांत क्षीरसागर साहेब हा चमत्कारच की मी सकाळी ताईकडे जाणार नव्हतो, सहज गेलो आणि सहज तुमच्या जावईबाला जबरदस्तीने इथं 1 दिवसाच्या शिबिरला आलो. ते माझे पैसे सहज एक्स्ट्रा भरले गेले आणि मग ताईलासुद्धा जबरदस्तीने आणलं आणि हे दोघंही 10 एप्रिल ते 16 एप्रिलच्या सेवेसाठी सहमत झाले. त्यांना अशी प्रेरणा कशी झाली देवच जाणे. आणि हा फार मोठा चमत्कार मी तुमच्या नजरेस आणत आहो की जणू काही तप सेवा सुमिरनमध्ये तुमच्या आईला ह्या तुमच्या मुलीला पाठवायचं होतं, कारण तिची ती लाडकी, जेणेकरून येणाऱ्या वंशामध्ये कोणी आजारी असणार नाही, कोणाला डायबिटीस होणार नाही, कोणाला कुठल्या व्याधी नसतील, कोणी कुठल्या गोळ्या घेणार नाही. तर असे असतात हे पूर्वजांचे आशीर्वाद. आणि या ठिकाणी गोपाल शास्त्री जे आहेत ते आता एका सेवादाराची इंटरव्ह्यू घेत आहेत की 10 एप्रिल ते 16 एप्रिलच्या सेवेला हे लायक आहेत की नाही. तर हे तुमच्या आईचे आशीर्वाद की माझ्या हातून हे कार्य व्हायचं होतं याची मलाही जाणीव नव्हती. वास्तविक मी कलेक्टरच्या भेटीला आलो होतो, ती तर बाजूला राहिली, पण वस्तुस्थिती आहे. प्रत्येक वस्तुस्थिती आहे. कारण 4-5 लोकच आपण पुढे करून 2 दिवसात हे केलं होतं. कारण रात्री 11 वाजेपर्यंत तहसीलदार साहेब स्वतः बसतात, स्वामीसाहेब स्वामीसाहेब एकटे जाऊन आणतात. सगळ्यांनीच प्रयत्न केले, सगळ्याचे हात केले. त्याच्यामुळे हे शिबिर झालं. परंतु आता हे पेक्षा जास्ताने यशस्वी झालंय. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आहे. मात्र 7 दिवसाचं शिबिर आहे. याच्यापेक्षा पुढे आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील, प्राधान्य जास्त घ्यावं लागेल, जबाबदाऱ्या जास्त असणार आहे. आणि सेवेचं पुण्य फार अनमोल असतं. कुठलाही सत्संग असो, तर तुम्ही त्याच्या अगोदर एक 7 दिवसाचं शिबिर जर केलं, आता त्या अनायास म्हणूनच गोपाल शास्त्री बोलले होते खामगावला आहे, त्याच्यापेक्षा जास्त जबाबदाऱ्या कामं मला असतील असं प्रत्येकाला, मला सगळ्यांना माहिती असेल ना, तरी मी वेळात वेळ काढते. तसं प्रत्येकाने वेळात वेळ काढलं पाहिजे आणि एक जबाबदारी आपल्याला घ्यायची. 2-2 चौघाने एक भोजन कक्षाची मी जबाबदारी घेतो, बाहेरून येणाऱ्या साधकांची व्यवस्थेची मी जबाबदारी घेतो, पार्किंगची एखादी जबाबदारी घ्यायची, साहित्य किराणा भाजीपाला आणायची एखादी जबाबदारी घ्यायची, जबाबदारी एखादी असं आहे. 2-2 ज्याला जे आवडते त्या क्षेत्राचा जबाबदारी. असं जर आपण केलो 7 दिवसामध्ये काय होतं, 7 दिवसामध्ये काय होतं, येणारे बाहेरून साधक जास्त असतात. तर साधकांना काही अडचणी आहे, त्याला आपल्याला फेस करावं लागतं. माझ्याकडे कला आहे, त्याला संपर्क करण्याची कला आहे. त्या व्यक्तीला इथं नाव सांगावं, आपला कार्यक्रम पेपरला देणे, ॲडव्हर्टाईज करणे, लोकांचा संपर्क अशा रीतीनं क्षीरसागर साहेब पालक आईचे आशीर्वाद. जे गोपाल डॉक्टर तुमच्यापासून शेकडो मैल दूर होते, आईच्या आशीर्वादानं 400 मैल दूरवरून मला तुम्ही बोलावलं, जबरदस्तीने इथे 1 दिवस शिबिरला आणलं आणि तुमच्या घरात आता या तप सेवा सुरूंचे डेली अपडेट सुरू होतील, देशातील राज्यातील बातम्या सुरू होतील. हा असता आईचा आशीर्वाद. बोलो गुरुदेव भगवान की जय. पुढे या ना मध्ये. हो या तर या. वा वा, वर व्हा, वर व्हा. एक मिनिट थांबा जरा. हो साहेब या की नाही साहेब, या की तुमचा काय वजन करता फोटो आज ते साहेब बोलिए साहेब संस्कार
तासात करायचं